गोलंदाजी मार्कर महेश. सेमीफायनलची मॅच, सेकंड सेमीफायनल महाकाल विपक्ष आपण येतोय मायरा तन्मय 11 मध्ये मॅच आपण पाहतोय. ओमकार आणि किरण ही जोडी. महेश गोलंदाजी मार्कवर टाळून देते चेंडूसाठी जरा. हा चेंडू स्वीप चालला, जवाब फटका. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. स्वागत केले महेशचं ओमकारने. महेश लेफ्ट हँड उर्दगट मारा करतोय. चेंडू ज्यावेळेला आपण ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं आहे, तिथून आमंत्रित गेलं होतं की मोठा फटका खेळू शकता. ड्रिल करून दाखवतोय कशा प्रकारे एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडूला काढायचं होतं. महेश पण गोलंदाजी मार्कवर. सुरेख टायमिंग. मिड ऑफला डीप मध्ये येते, डोक्यावरला चेंडू काढलाय. चेंडू जातो सीमा पार. चौकार. विराज मुंडे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. महेश शॉर्ट पिच ऑन साइडला हुक केलाय. आपण बॉटमला चेंडू लागला होता आणि झेल पकडला जातो यावेळेला तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये. सईने खूप चांगला झेल घेतलाय. 200 रुपयाचा पारितोषिक. नाही, विराज मुंडेचे बंधुराज आहेत ना, पारितोषिक घेणार आहेत. मगाशी 400 भेटले आहेत, आता 200, 600. असं झेल पकडला. मगाशी तू विराटने सांगितलं की सैन्याकडे जर झेल गेला तर सुटत नाही. नितेश येतो नवीन फलंदाज. प्रितेश. चेंडू उंच गेलाय. पायचा झेल होतो का मिळवण्याचा शेतशंक प्रयत्न करतोय. बघा बॅट किती स्लोवरपणे आपण फिरवतो यावेळेला. तस संख्या 12. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता यावेळेला मायरा तन्मय 11 संघ. महेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू लिडिंग एज यावेळेला. झेलची शक्यता नाकारता येत नाही. फलंदाज बाद. महेशने 2 गडी बाद केले पहिल्या षटकामध्ये. नवीन फलंदाज प्रितेश आणि रुपल. प्रितेश आणि रुपल ही जोडी आपण मैदानात पाहू शकता. सैन्य यायला गोलंदाजी मार्कवर. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक. विराज मुंडे. झेल देखील पकडला. 200 मिळाले म्हणजे 600 मिळाले. आज सैन्य गोलंदाजी मार्कवर. सायकल फलंदाज आपण पाहू शकतो यावेळेला. रुपलला आपण पाहू शकता. पण रुपल कशावर बॅटिंग करतोय. चेंडू उंच गेलाय. विकेट मिळतो का पाहायचं यावेळेला. क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचत नाही. अनिकेत
झेल घेणं फार गरजेचं या वेळेला. तसं का 14 रुपल स्ट्राईकला आहे. सैनेल पुणे गोलंदाजी मार्कवर. शैने गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. स्ट्राईकला रुपल. चेंडू चेंजा पेस गती परिवर्तन बघा ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते शैनाईच्या माध्यमातून. सेमीफायनलची दुसरी आपण मॅच पाहतोय. दुसरी सेमीफायनल एका फायनल मध्ये पोहोचलाय अक्षित 11. अक्षित दिव्यांत हा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. शैनल चेंडू वेग मात्र प्रचंड होता. दिशेवरती नेत्र होता. पंच वाईडची खून करतायत. वन तर भर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 15. शैनल गोलंदाजी मार्कवर. चेंडू या बेला पण आता पंच पाहतायत. लाईन या बेला एक्झॅक्टली चुकीची आहे. लाईन चांगली फेकावी लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकात 16. वाईटच्या सर्वात एक्स्ट्रा धाव मिळते. शैने गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क करतो. स्ट्राईकला रुपलला आपण पाहू शकता. चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. मिडॉनला क्षेत्ररक्षण आहे. चूक होते. एक धाव कंप्लीट केले पाहिजे. दुसरी धाव होते का? हर्षू आहेत तिथे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 18 धावा. शैने गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहू शकता रुपलला. हा चेंडू उंच गेला. पायचा क्षेत्ररक्षक येतोय. त्याच्या समोर चेंडू लँड होतोय. जोपर्यंत आपण लॉंगरला चेंडू फीड होईल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बिंदास आहे तिथे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 20 धावा. लालचंद आणि बिंदास ही 40+ सलामीची जोडी आगासान 40+ संघाची. शैनिल गोलंदाजी मार्कवर. ऊर्ध्वकडे मार्क. चेंडू पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणार आहे. भरपूर आपण आता वाईट चेंडू फेकला त्या षटकामध्ये. 21 धावा. शैनिल गोलंदाजी मार्कवर. चेंडू या वेळेला पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणार आहे. विराज काय करतो हा गोलंदाज? विराजचे बंधुराज आहेत. वाटतं कदाचित मार्गदर्शन व्यवस्थित लाभत नसावा. धावसंख्या 22. लोअर फुलटॉ चेंडू चालला यावेळेला मिळून आपण बघतोय बडीश लॉंगाला जो परत क्षेत्ररक्षक येतो मिडकडे चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 24 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. शैने गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क करतो. स्ट्राईकला रुपलला आपण पाहू शकता. ऑन साईडला पूल करायचा होता. लिडिंग एज घेऊन चेंडू मागे सरकला होता यावेळेला. का धाव का घेतली नाही आता? एक धाव फार महत्वाचे. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता मायरा तन्मय 11 संघ. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 24 धावा. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या महाकाल संघ.
गोलंदाजी मार्कवर येतो बिंदास. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता प्रितेश. प्रितेश पाहिजे इथून कशाप्रकारे बॅटिंग करतो. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 24. दुसरी सेमीफायनल सुरू आहे. मेगा फायनल मध्ये पोहोचला आपण म्हणतोय. अक्षित दिव्यांश 11 संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. अभिनंदन त्या संघाचं. चला त्याला पास घ्यायचंय. बिंदास गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला प्रितेश. बिंदास तो प्रितेश. फुलटोस होता या बेला इष्टरक्षक बीट होतो. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. पायच्या स्वरूपात एक धाव मिळते. अक्षित दिव्यांश 11 संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. अभय मुंडेसाठी बघा पारितोषिक आले आहेत. प्रत्येक झेलसाठी 200 रुपये. रियांश मुंडे यांच्याकडून. फुलटोस होता. पुन्हा एकदा बॅटच्या बॉटमला चेंडू लागून मागे सरकतो या बेला. संख्या धावा फलका त्याकडे पाहू शकता या बेला. 26 धावा. रुपल ज्याप्रमाणे बॅटिंग करतो ना असं वाटतं सर्कल देखील पार होणार नाहीये. फटक्यामध्ये ताकद नाहीये. बिंदास पण त्या गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म उर्दकडे मार्ग होतो. स्ट्राईकला प्रितेश. पाच्या इथून चांगली बॅटिंग करतोय का. फुटोसा लॉफ केला. क्षेत्ररक्षक जेल घेतोय का पाहायचंय. चूक झाली आणि चुकीचं रूपांतर होतंय का पाहायचं. नाही सीमारच्या पार जात नाही चेंडू. तर संख्या धावफल का त्याकडे पाहू शकता 28. नाही आता दुखापत झाली असती मी तर म्हणेल विराज. नाही चेंडू कुठे लागला असता सांगू शकत नाहीये पण चेंडू लागला असता नक्कीच. बिंदास इनसाइड आहे. आपण आता एज घेऊन मागे सरकतो. बॉटमला चेंडू लागलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. फलंदाज बाद. रुपलला आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावं लागतंय. तर संख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 29 धावा. आता 3 होतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. बिंदास चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारू देत नाहीये. रुपलने धावा केल्या आपण तर 10 7 चेंडू मध्ये 10 धावा केल्या रुपलने. टिनूला आता चांगली बॅटिंग करावी लागली. टिनू आणि प्रितेशला 29 धावा झाल्यात. अजून डबल कराव्या लागतात 60 धावा करायचे असतील तर. बिंदास चेंडू खोदून काढलाय. कार्पेट ड्राय बघायला मिळालाय. वडिशला करून क्षेत्ररक्षक येतो. इशय नाही यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो 30 धावा. अभय मुंडेंचं कॅच पकडली तर रियांश मुंडे यांच्याकडून आपण येतोय 200 रुपये वार्षिक असणार आहे. बिंदास गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला पुलचा लाजवाब फटका. गॅप 50 चेंडू चाललाय. चेंडू जातो सीमारच्या पार. मच निडेड बॉन्ड.
तर शरद मुंडे देखील येतात. स्वागत आहे शरद मुंडे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून APL मध्ये. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय. आपण पाहू शकता महेश तिन्नूला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 12 आपण पहिल्या षटकात 12 धावा दिल्या होत्या. 2 विकेट देखील मिळाल्या. आता पाहिजे दुसऱ्या स्पेल मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. प्रितेशला देखील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कारण तीनू एका बाजूने जर धाबा करेल दुसऱ्या बाजूने त्याला सपोर्ट देखील देणं फार गरजेचं आहे. महेश लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. स्ट्रायकेला फलंदाज प्रितेश. महेश टू प्रितेश. साईडला आपण तर पंचा लाजवाब फटका बघतोय. यावेळेला ऑफ साईडला आपण तर कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये शतक आलाय. चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो यावेळेला. पस्तीस धावा. आता टिनू स्ट्राईक एंडला आहे. टिनूला चांगली बॅटिंग करावी लागणार आता. 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतात. ऑन साईडला पूलचा पॅराल स्ट्रोक आहे फटका. पण क्षेत्ररक्षक तिथे बिंदात चूक करत. फटका चांगला होता नितीन. ताकद होती. संख्या दाखल 35. नवीन फलंदाज येतोय यावेळेला आपण पाहू शकता. करण येतोय. करण पाटील आणि आपण येतो प्रितेशची जोडी. फटका चांगला होता यावेळेला. ऑन साईडला पूलचा लाजवाब फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. त्यांना आपण तर बीट करून चेंडू सीमारच्या पार. चौकार. संख्या धावपल कधी आपण पाहू शकता यावेळेला. माझ्या तन्मय सकाळची 39 धावा. धावा होतील अजूनही. मला तर विकेट का फेकतायत. का तिसरं षटक जर चौथं षटक सुरू आहे. यानंतर अजून एक षटक आहे. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी. डबल कराव्या लागणार तुम्हाला. ऑन साईडला पुलकरचा लिडिंग एज आहे यावेळेला. झेल होतं का पाहायचंय. झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव देखील कंप्लीट केली पाहिजे. तिसरी धाव होते का. 3 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल का ती 42. टिनू सांगताय धावा झाल्यात. मग टिनूने का घाई केली मी तर म्हणेल. नाही थांबणं गरजेचं होतं. जर ओमकार तुमच्याकडे लवकर बाजलाय तर टिनू चांगला फलंदाज होता. 42 धावा. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला करण आहे. प्रितेश आहे माफ करा. करण नो स्ट्राईकला आहे. चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. भाविकने खूप चांगला झेल पकडलाय. महेश यश मिळवतोय. 2 यश मिळवले तर महेशने एकूण 3 यश मिळवले. एकूण 4 यश. आधीच्या षटकात आपण तर स्पेलमध्ये 2 विकेट. आता 2 विकेट. स्ट्रायकेला आपण पाहू शकता. कारण ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. शैनाने प्रयत्न केले होते. पंचांचा इशारा होतोय. 1 बाउंड. चेंडू सीमा पार. चौकार.
तीन आगासन प्रीमियर लीगच्या माध्यमातून ना यंगस्टर भरपूर चांगले बघायला मिळेल. करण देखील चांगली बॅटिंग करतोय बघा. जे धावा येतात ना ते मोक्याच्या सणी खूप चांगल्या आपण इथं धावा येतात, उपयुक्त धावा येतात. मनोज आणि आपण इथं करण ही जोडी मैदानात आहे. 46 हर्षू आहे गोलंदाज. महेशने 2 षटकात 24 धावा देऊन 4 गडी बाद केलेत. हर्षू होते गोलंदाजी मार्कवर. करण आणि आपण पाहू शकता करण पाटील आणि मनोज. मनोज आणि करण ही जोडी गोलंदाजी मार्कर हर्षू. हर्षू गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला मनोज आता पाहिजे कशावर बॅटिंग करतोय. साईडला पंच केला या वेळेला आपण बोलले तर त्याच्या डोक्यावरनं चेंडूला काढलाय. लॉंग ऑफला जोपर्यंत चेंडू फिड होईल 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 48. शैने चांगली क्षेत्ररक्षण करतो. जिथे जावा तिथे शैने आपल्याला बघायला मिळतं. बघा 55 डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे. तो सहकार्य करा. गावातलीच प्रीमियर लीग खेळत तरी बघा, कारण गावातली जरी प्रीमियर लीग असेल ना तरी बाळाराम विजय मिळवणं फार गरजेचं आहे. ट्रॉफी इथून जिंकला तर ट्रॉफी मिळेल एक. हर्षू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता मनोज. पोटी प्लेचे खेळाडू आहेत मनोज. जगदीश यांचे बंधुराज. हर्षू कार्पेट ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड बघायला मिळतोय. मी स्पीड होते. 2 धावा कंप्लीट केले पाहिजे. तिसरी होते का आता. 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. फलंदाज वाद काही गरज नव्हती मी तर म्हणेल. करणकडे स्ट्राईक होती ते काय स्ट्राईक सोडली. 51 धावा झाल्यात. गडी बाद झाले तब्बल आम्हाला आमचे गुणलेखक सांगतायत. 5-6 गडी बाद 51. नाही करणकडे स्ट्राईक होती ते का करणकडे चांगले फटके आहेत. करणनी स्ट्राईक घ्यायला नव्हती, सोडायला नव्हती पाहिजेत. मनोज पण चांगली पण 3 धावा आल्या आहेत ना ऑलरेडी. चेंडू बाकी आहेत अजूनही फक्त आणि फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी. याच्यात जर एकाच 2 षटकार आले तर 60+ धावा होतील. एकावन्न ना अजून 4 चेंडू बाकी आहेत. तीनू जर करण सारखा चांगला फलंदाज स्ट्राईक केला तर त्यांनी स्ट्राईक का चेंज केली. हर्ष गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता नवीन फलंदाज चेतन आहे. हर्षू पाहिजे 4 चेंडू कशा प्रकारे फेकतोय. स्ट्राईकला चेतनला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. चंद्रकांत पाटील यांचे सुपुत्र. ऑन साइडला हुक चालला जवाब फटका. चेंडू चालला या वेळेला आपण बघितले तर पंचांचा इशारा काय येतोय पाहायचा या वेळेला. चौकार. काय बॅटिंग करतो बघा. आल्या आल्या षटकारने चौकारने आघात करतो चेतन. चंद्रकांत पाटीलचे सुपुत्र आहेत. हर्ष गोलंदाजी 55 धावा आल्या. 3 चेंडू बाकी आहेत अजूनही. म्हणजे धावा बाळाराम जर बघितल्या ना धावा झाल्यात आता. हर्ष गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतो स्ट्राईकला चेतन. चेंडू यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. बॉटमला चेंडू लागतोय. 1 धाव इथे कंप्लीट केले होते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. अब तक 56. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. करणकडे स्ट्राईक आहे. अच्छा करण काय करतो आता.
2 चेंडूमध्ये 7 धावा केल्या तर त्या पुन्हा एकदा त्याच कराव्या लागणार. 2 चेंडूमध्ये 7 केल्या तर 60+ धावा होतील. हर्ष गोलंदाजी मार्कवर स्टॅकेला करण पाटील. कार्पेट ड्राय बघायला मिळालाय. चेंडू चालला मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा इथून होतात का पाहायचंय. फलंदाज बाद. धाव संख्या 57. चेतन अंतिम चेंडू. मोहित येतोय. पाहिजे करण शेवट गोड करतो का. ऑन साइडला पूल केलाय. चेंडू चला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव कंप्लीट केले पाहिजे. दुसरी होते का. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 59 धावा. मायरातन महिलेहून संघाने 59 धावा केल्या. महाकाल संघासाठी 60 धावांचं लक्ष असणारे करणनी बघा जबरदस्त बॅटिंग केली. 4 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्यात. 2 चेंडूमध्ये 5 धावा चेतनने म्हणजे उपयुक्त धावा आल्या त्या. तर मायरतन महिलेहून संघाने धावा केल्यात. आपण येतोय 7 गड्याच्या मोबदल्यात 59-60 धावांचं लक्ष असणारे यावेळेला महाकाल संघासमोर. नेल्सन कशा प्रकारे बॅटिंग करतोय. महेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. तत्पूर्वी डीजे मास्टर देखील आपण एक संधी देणार आहोत. शरद मुंडे यांच्या ते शुभास आपण 200 रुपये देणार आहोत. हॅलो 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 चेक. थोडंसं वॉल्यूम द्या. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. अक्षित दिव्यांग 11 संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये आणि दुसरी सेमीफायनल सुरू आहे. मायरा तन्मय 11 वर्सेस महाकाल 11. 59 धावा मायरा तन्मय 11 ने कुठल्या आणि ओमकार पाटील येतात पहिले षटक घेऊन. सेकंडला बिंदास आहेत. 9 सेकंडला निल्सन आहेत.
फायटिंग स्कोर आहे 60. स्ट्रायकेटला बिंदास आहेत आकर्षण 40+ संघाचे खेळाडू. ओमकार पाटील येत आहेत पहिलं षटक घेऊन. इथे शॉट मिड विकेटला फिल्डिंग खराब आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. गोलंदाज ओमकार आहेत. ओमकार पाटील राईट राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू टॅप केलाय. फिल्डिंग चांगली आहे. रनआउटची संधी. मनोज काय फिल्डिंग दाखवत आहेत बघा. 40+ मध्ये सुद्धा जबरदस्त फिल्डिंग त्या आकर्षण संघाने दाखवतात. इथे चांगली फिल्डिंग केली होती. बाईक आहे. बाईक रिक्षा रुणव रुणव चला बाईक्स रिमूव्ह करा तिकडनं. साठ रन या मॅच मध्ये चेस करायचे आहेत. 5 धावा झाल्यात म्हणजे अजूनही 55 धावा आहेत. निल्सन मडवी आले स्ट्राईक एंडला. पिकअप चांगलं आहे. मनोज बघा किती चांगला बॅकअप देत आहेत. फिल्डर प्रेम होते. धावसंख्या 6. एक चौकार बिंदाच्या बॅट मध्ये तुम्ही पाहिलाय. 60 धावा चेस करत असताना महाकाल 11 लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग आहे. रुपल आहेत. एक धाव मिळाली. धावसंख्या 7. अक्षित दिवांग 11 या स्पर्धेच्या फायनल मध्ये. संजय मुंडे सुद्धा इनॅक्शन मध्ये आहेत. आणि इथे पंचांचा इशारा येतो. झहीर खान सरांचा षटकार. संजय मुंडे यांच्याकडनं 500 रुपये एका षटकारासाठी. षटकार निल्सनच्या बॅट बनणार आहे. बिंदास सुद्धा आकाशन 40+ संघामध्ये सातत्याने भरपूर धावा ते करतात लालचंदच्या सोबत. आणि चांगला बॅटर आहे. चांगला फलंदाज आहे. ओमकारने आतापर्यंत धावा खर्च केल्या 13. इथे मात्र फक्त दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. 13 मध्ये अजून 4 ऍड करूया. ओमकारच्या षटकात धावा आल्या 17. स्पीडअप करा थोडं. श्याम म्हात्रे यांचं आगमन झालंय. या हार्दिक स्वागत. श्याम म्हात्रे साहेबांचं हार्दिक स्वागत. मंगेश मुंडे यांच्याकडे सुद्धा बिंदासाठी बॅक टू बॅक 2 षटकार मारले 10,000 रुपये. संजय मुंडे यांच्याकडनं एका षटकाराला 500. टिनू बेडेकर येत आहेत दुसरं षटक घेऊन. दोन्ही फॉर्मॅट मध्ये टिनूला तुम्ही पाहत असता. तन्मय प्रतिष्ठान हाही संघ अंडरआर्म क्रिकेट मधला एक दर्जेदार संघ आहे.
अनेक स्पर्धा या संघाच्या माध्यमातून जिंकल्या गेल्या आहेत. टिनू बेडेकर एक चांगले पुरस्कर्ते सुद्धा आहेत. बऱ्याच वेळा आपण पाहिला तर घनश्याम शिंदेच्या संघाला सुद्धा ते ऐरोलीच्या संघाला पुरस्कृत करतात. एक चांगले पॅकर्स सुद्धा आहेत. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, पंचाने वाईट घोषित केलाय. 60 चेस करायचे होत्या, धावा 18 झाल्यात. 42 अजूनही करायचे आहेत. 18 धावा झालेल्या आहेत. इथे चांगला चेंडू होता, टिनूचा डॉट बॉल. अठरा धावा झालेल्या, 60 चेस करायचे आहेत. धावांची गती चांगली आहे महाकाल 11ची. दीपेश मुंडे पुरस्कृत महाकाल 11. दीपेश मुंडे या संघाचे पुरस्कार देत. ऍक्शन रिप्ले, हलकस अपील. म्हणजे तुम्ही कॉइट बियांचं अपील मेन पंचांकडे करू शकता, स्क्वेअर लेगच्या नाही. सलग 3 चेंडू टिनू बेडेकरने डॉट टाकलेत. दोन दीपेशने पुरस्कृत केलेला संघ आहे महाकाल 11. इथे मिडॉपला क्षेत्ररक्षक होते. एकवीस धावा झाल्यात. 3 धावा मिळाल्या बघा. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 मिळाल्या. धावा 21 झाल्यात. एकवीस झाल्यात. 39 अजूनही हव्यात. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. टिनू चांगला कमबॅक करतायत. पहिल्या षटकात धावा भरपूर आल्या होत्या, 17 आल्या होत्या. टिनूने आतापर्यंत धावा खर्च केल्यात 4, त्यात एक वाईड आहे. एकवीस धावा झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली आहे टिनूने आतापर्यंत. शेवटचा चेंडू मात्र टिनूचा खराब आहे आणि त्यावर लागले षटकाराची मोर. धावा 27 झाल्या, 33 अजूनही करायच्यात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या स्पेल मध्ये ओमकार पाटील येतात गोलंदाजी करण्यासाठी. अठरा बॉल 33 या मॅच मध्ये अजूनही बनवायचे टीम महाकाल 11. ऑलरेडी आपण पाहिलं तर अक्षित दिवांग 11 असंघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये केजू मुंडे अँड कंपनी. आणि बघा तर दुसरा संघ कोणता असेल यासाठी लढत सुरू आहे मैदानात. ओमकार आलेत.
आणि इथे टिनूने खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. सतरा बॉल मध्ये 33 करायचे आहेत. महेंद्र उर्फ कोट्या मुंडे आणि यदुनाथ मुंडे यांनी पुरस्कृत केलेलं अक्षित दिबांग 11 संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. आणि निल्सन वडवीला थांबवायचं कसं हाही प्रश्न आहे. षटकार. निल्सन आपण पाहिलं आता टेनिस बॉलची शेवटची स्पर्धा आपण पाहिली सिद्धी करवली. त्या स्पर्धेत सुद्धा मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा मिळाली. कॉर्ट बेंचचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करा. मेन पंच याचं उत्तर तुम्हाला देतील. मेन पंचांना काही डाऊट वाटलं तर ते स्क्वेअर लेगच्या पंचांशी चर्चा करतील. डॉट बॉल आहे. एक धाव इथे मिळाले. T20 नाईटला भेटली पहिली, दुसरी इथे भेटली सारांशवाडीला, तिसरी राजकरण पाटील आणि चौथी सिद्धी करवला. हा ते तुमच्या इकडच्या मीटिंग मध्ये 35 धावा झाल्यात. 13 बॉल मध्ये अजूनही 25 करायचे आहेत. ओमकारचा 2 षटकांचा स्पेल इथे समाप्त होईल. फिल्डिंग चांगली आहे बघा. आता चेंडू शिल्लक आहेत, 12 धावा करायच्या, 24. चांगली बॅटिंग करतायत. मॅन ऑफ द सिरीजचा आपण विचार केला बरोबर तर 4 बाईक आतापर्यंत निल्सनला मिळाल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पहिल्यांदाच आपण पाहिलं तर T20 नाईट स्पर्धा प्रीमियर कॉलनीच्या मैदानात, त्यानंतर सारांश पाटील चषक, त्यानंतर राजकरण पाटील यांची स्पर्धा आणि आता सिद्धी करवलीची स्पर्धा. एकंदरीत 4 बाईक. मागच्या वर्षी थोडस संघर्ष केला होता या खेळाडूने, यावर्षी पुन्हा थोडस लय मध्ये दिसले, कारण की भिवंडीमध्ये जाऊन सुद्धा अप्रतिम कामगिरी केली होती. ओमसाई आकाशने रनरअप संघ ठरला होता भरोडीच्या स्पर्धेत. कदाचित असं वाटलं होतं चॅम्पियन होतील, निल्सन स्ट्राईकला होते, त्यांनी झेल दिला. इथे बॅकवर्ड पॉइंटला गलीमधून चेंडू बीट करून सीमा पार जाईल चौकार.
11 बॉल 20. इथे फटका चांगला आहे, धावाही 6 मिळतील निल्सनला. दोन बॉल मध्ये 10 आल्यात. निल्सन मडवी ना बाळू पाटील कॅल्क्युलेशन क्रिकेट ते खेळतात, मॅच घेऊन खेळतायत. अजून एक स्टँड अँड डिलेव्हर षटकार. निल्सन 40 वर खेळतोय. वाईटचा इशारा आलाय. 7 धावांची अजूनही गरज आहे महाकाल इलेव्हन संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. 7-7. 10 चेंडू मध्ये 40 केलेत बघा निल्सनने. टाळ्या होत्या. त्यात आपण ऍड करूया अजून 6. 46. एका धावेची अजूनही गरज आहे. एका धावेची गरज आहे. 46 धावांवरती खेळतो. 11 चेंडूचा खेळ केलाय. आता बघा दीपेश मुंडे यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे बाळू, कारण ते संघाचे पुरस करतात. म्हणजे एक ट्रॉफी जरूर मिळेल. आता समोर आता केजूचा संघ आहे फायनल मध्ये. दीपेश हे लक्षात असू द्या. अक्षित दिवांग 11 आपण पाहिलं तर महेंद्र मुंडे आणि दिवांग मुंडे यांनी पोस्ट केलेला संघ आहे. क्या बात आहे बघा, धाव घेत नाहीयेत. 46 झालेत. चौकार मारला तर अर्धशतक होईल, मॅचही जिंकेल. निल्सन बघा चेहऱ्यावरती थोडासा आनंद आहे. निल्सन मडवी, कृष्णा मडवी यांचे सुपुत्रा, आणि या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक. टाळ्या होत्या निल्सन मडवीसाठी. आणि महाकाल इलेव्हन संघ अगासन प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये. तर लाईनअप करा, फायनलची मॅच असेल महाकाल 11 आणि अक्षित 11 मध्ये. अक्षित दिवांग 11,